आपण आता आहोत सांगली कर्नाळ रोडवरती रामनगर गल्ली नंबर 1 मध्ये। रामनगर गल्ली नंबर 1 मध्ये यांची काय समस्या आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक एकत्र आलेले आहेत आणि रोज एक नवीन विषयाला काय तक्रार सांगणार आहेत ते आपण ऐकणार आहोत। दादा, आपलं नाव? माझं नाव जगन्नाथ एडवे। अच्छा, एडवे साहेब, या ठिकाणी रोज एक नवीन विषयाकडे काय तक्रार आहे म्हणून तुम्ही मला बोलवलंय? हे कर्नाळ रोड श्रीरामनगर पहिली गल्ली आहे। हा, या गल्लीत 15 ते 20 वर्ष खाली पाणी जात होतं ना वड्याला, या साईडनं। हा गटरीला। हा, आता ती सध्या खाली प्लॉटिंगचं काम चालू आहे। त्याची खाजगी जागा आहे, आमचं त्याचं काय ऑब्जेक्शन नाही आहे। हा, पण काम करत असताना जी गटर जात होती ते आज 3 ते 4 महिन्याला बंद झालेली आहे। बर. त्यामुळे गटरीचं येणारं पाणी साठून नागरिकांच्या जीवाशी खेळायचा उद्योग चालू आहे। बर। आणि ह्या रस्त्यावरून नगरपालिकेनं 2 वर्षापूर्वी डांबरी रस्ता केलता। गटर बघा। हा, नगरपालिकेनं 2 ते 3 वर्षापूर्वी डांबरी रस्ता केलता। केला होता। ह्या रस्त्यावर हायवा गाड्या ट्रका भरलेल्या घालून हा रस्ता पूर्णपणे फुटलेला आहे। अच्छा, हा, आणि त्या गाड्या हायवा आल्यामुळे त्या प्रेशरनं दाबून गटरी सगळ्या फुटत चालल्यात। बर। नगरपालिकेचं नुकसान होतं यातनं आणि नागरिकांना भयानक त्रास व्हायला। नागरिक जीवाशी खेळायचा उद्योग चालू आहे, आरोग्याशी। बर। इथं ढास आणि बाकी दलदल वाढल्यामुळे सापासारखे प्राणी या परिसरात फिरायला लागलेत। तुमची समस्या समजून आली। या ठिकाणी अत्यंत यांची समस्या महत्वाचीच आहे। तो माझ्या समोर बघताय तुम्ही, JCB आणि ट्रॅक्टर वगैरे आहे आणि या ठिकाणी प्लॉट धारक आपला प्लॉट तो भरून घ्यायचं काम चाललेलं आहे। या ज्या गटरी आहेत या माझ्या डाव्या साईडनं अशा गटरी वाहत येणार आहेत आणि खालच्या बाजूला नाल्याला जाणार आहेत। म्हणजे शेरनाल्याला जाऊन ते पाणी मिळतं, पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की हे प्लॉट धारक त्यांचा प्लॉट त्यांनी भरून घ्यायला लागलेले आहेत, त्यामुळं त्यांच्या कामामध्ये ते गटर बंद झालेले आहे। तर महानगरपालिकेला एक माझी विनंती आहे, सदरचे प्लॉट धारक जे आहेत ते बागवान म्हणून आहेत, त्यांचं असं मत आहे की मी माझा प्लॉट भरून घ्यायला लागलेला आहे, त्यामुळे हे जे पाणी आहे त्या नाल्याला जाण्यासाठी सुमारे 200 ते 300 फूट एक पाईप जर टाकली तर ते पाणी त्या नाल्याला जात आहे आणि त्यांची तशी काही अडचण नाही आहे। त्यामुळं महानगरपालिकेने या तमाम सगळ्या नागरिकांचं जे काय मागणी आहे ती मागणी पूर्ण करायची असेल तर या पाण्याला एक पाईपद्वारे त्या गटरीला नेऊन मोठ्या जोडणं गरजेचं आहे। त्यामुळं या प्लॉट धारक बागवान जे आहेत त्यांनी जे त्यांचे डेव्हलपमेंट करालेत त्यांना सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्या नागरिकांची पण समस्या मिटणार आहे। तर ही समस्या आपण जाग्यावर येऊन त्वरित मिटवाल आणि महानगरपालिकेकडून रोज एक नवीन विषयाला नेहमी सहकार्य असतं, यात सुद्धा सहकार्य होईल आणि यांना वेळेत मार्ग काढून द्याल अशी अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।